आणि आता बातमी पावसासंदर्भातली। विदर्भात हवामान विभागाने पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवरती आज नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तर नागपूर, भंडारा, वर्ध्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 29 ते 31 जुलै दरम्यान विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीमध्ये विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे। तुलनेमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे। मुसळधार पावसानं नागपूर शहराला चांगलंच झोडपलं। मंगळवारी म्हणजे काल अवघ्या 6 तासांमध्ये नागपुरात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या अतिवृष्टीमुळे सन हॉटेल, फ्लायओव्हर, नरेंद्रनगर, गिट्टी खदान, कन्नमवार नगर, मनीष नगरसह अनेक परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। त्याचबरोबर खामला भागामध्ये असलेल्या सोमवाल वार या शाळेबाहेर 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। तर दुसरीकडे नवजीवन कॉलनी, शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय। नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठे तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टीचे आदेश दिलेत। आणि दरम्यान काल संध्याकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्यामुळे नागपूरच्या सखल भागातील पाण्याचा निचरा झालाय। नरेंद्रनगर अंडरपास, मनीष नगर अंडरपास वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। काल सायंकाळपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर अनेक भागात जे पाणी साचलं होतं त्या पाण्याचा निचरा झालेला आहे। आपण बघू शकतो की नरेंद्रनगरचा अंडरपास देखील आता वाहतुकीसाठी खुला झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल याच अंडरपासमध्ये साधारण 6 फुटापर्यंत पाणी होतं। इथेच एक थार कार देखील संपूर्णतः पाण्यामध्ये फसल्याचं आपण बघितलं होतं दृश्यांमध्ये। आणि या संपूर्ण भागामध्ये साधारण पूर्णतः हा संपूर्ण परिसर जलमय झालेला होता। मात्र काल झालेल्या पावसामुळे अनेक वाहनं खराब झालेली आहे। जे वाहनं कोणाच्या घरामध्ये पार्किंगमध्ये उभी असेल, रस्त्यावर उभी असेल, तिथे साधारण शीटपर्यंत पाणी गेलं। साधारण 2-2, 2.5 फुटापर्यंत पाणी गेल्यामुळे अनेक वाहनांना इंजनमध्ये प्रॉब्लेम्स आल्याचं पाहायला मिळत आहे। आता आपण बघू शकतो की हे BMW कार आहे। या कार चालकाने सकाळला बाहेर निघण्यासाठी कार काढली, मात्र मध्येच अचानक बंद पडली। तर आपण त्यांना विचार की नेमकं कारण काय। दादा, काय झालं तुमच्या गाडीला? हे रात्री फसली सर गाडी आहे, जाता जाता फसली गाडी। कधीपासून इथेच आहे? 3:30-4 वाजतापासून फसली हां गाडी। काय झालं तुमच्या गाडीला? पाणी होतं एवढं पाण्यात काढायला गेलो तर गाडी फसून गेली आणि सामोरच नाही जात होते। अशा प्रकारे अनेक वाहनं आहे ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे फटका बसलेला आहे। कोणाचं इंजन खराब झालं, कोणाच्या ऑटो सिस्टीममध्ये प्रॉब्लेम झाला आहे। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या सध्या नागपूरकरांना आज सामना त्याचा करावा लागत आहे। आणि आज जरी पाणी ओसरलं असलं तरीही मात्र नागपूरकरांच्या मनामध्ये भीती कायम आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आहेत आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची देखील शक्यता आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात आहेत। नागपूरमध्ये काल तुफानाचा पाऊस बरसलेला होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं, नुकसान देखील झालेलं आहे। याच नुकसानग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेण्याची शक्यता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।